हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड। तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये। तर आजचा दिवस आहे यात्रेचा। आजच्या दिवशी माघ पौर्णिमेला आमच्या गावची यात्रा असते। तर त्यानिमित्ताने आज दिवसभरामध्ये काय करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करेल। त्यासोबत इथे आहे आमची शिंदे घराण्याची काठी, जिची की संध्याकाळी मिरवणूक आणि पूजा वगैरे असणार आहे, ते पण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया। तर चला व्लॉगला स्टार्ट करते आणि जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं केलेलं आहे, सो स्टे ट्यून। तर संध्याकाळी यात्रेनिमित्त बरेचसे पाहुणे घरी येणार आहेत। तर त्यासाठी जेवणाचा मेनू आहे हरभरा बटाट्याचं शाक, वरण भात, पुरी, चक्का, बटाट्याची भाजी, चक्का म्हणजे श्रीखंड। तर असा मेनू असणार आहे। त्याची आता तयारी करतोय, कारण संध्याकाळपर्यंत स्वयंपाक रेडी करायचं आहे। म्हणजे आता दुपार आहे, तर संध्याकाळपर्यंत सगळं झालं पाहिजे। ते कशाला घेतलं ड्रॉइंगचं? ड्रॉइंगचं का घेतलंय? मला वाटलं। तर आता आमचं सगळं रेडी आहे आणि त्याचसोबत आता देवाची पालखी आहे ही, जी की पूर्ण गावामध्ये मिरवणूक निघून त्यानंतर ही पालखी आता चाललेली आहे मंदिरामध्ये। तर ती अशा बऱ्याचशा ठिकाणी थांबत जाते, तर आमच्या इथे पण थांबलेली आहे। आता आम्ही पूजा करतो, म्हणजे ही पालखी जाईल मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपण काठीला जाणार आहोत। सॉरी यार ताई। अरे काय चाललंय? अगं कलर एकत्र केले का? जोडती आणि मग ते ना आधुनिक काम केलंय तेवढं। अरे वा, आधुला 100 आउट ऑफ 100 आहे मग। तर इथे सगळी बच्चे कंपनी आहे आणि कलरिंग करताना त्यांचे सगळ्यांचे कलर्स मिक्स झालेत, तर ते आता ताई सेपरेट करून देत आहेत आणि म्हणजे ज्याला त्याला आपापले घेऊन टाकायला। त्यासोबत जसे पाहुणे येतील तसं जेवण पण चालू आहे साइड बाय साइड। सगळेजण आलेले आहेत। A few hours later. तर चला आता आपण जाऊया आमच्या शिंदे घराण्याच्या नवसाच्या काठीची पूजा करण्यासाठी। तिकडे सगळे लोक जमलेले आहेत, शिंदे घराण्यातील जितके असतात तेवढे सगळेजण। त्यासोबत हे पूजेचं ताट आहे, 5 कणकेचे दिवे आणि अजून पूजेचं सामान घेऊन आता तिकडे भेटूया, चला।
तर अशा प्रकारे काठी खाली सोडली जाते, त्याचसोबत त्याच्यावरचं वस्त्र काढलं जातं. त्यानंतर शिंदे घराण्यातील सगळ्या मुली, सुना, मुलं किंवा जे कुणी जितकी सगळी लोकं असतात ते सगळेजण या काठीची पूजा करतात. त्यानंतर ह्या काठीची पूजा झाल्यानंतर ही काठी पुन्हा नाचवत मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि प्रत्येक जणाला मान मिळतो पूजेचा, पुन्हा काठी नाचवण्याचा. तर अशा प्रकारे ही प्रथा आहे जी की पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि अजूनही ती चालूच आहे. रेकॉर्ड त्रिशा इकडे ना, हे बघ ही दीदी बघ. तेव्हा त्या आजींचे काय बोलतात दुसरी कुठे आहे? अगं ते आजींचे काय बोलतात बघ, बरे आहेत का विचारायचं तुम्ही. तुम्ही जा घरी जा, आम्हाला वेळ आहे अजून. इथं पप्पा आहे, आता ते बघायचं नाहीये. सारखं उचलून हो असं नाही करायचं.
अशा प्रकारे शिंदे घराण्यातील सर्व लहान थोर ही काठी आनंदाने नाचवतात आणि त्यानंतर ती मंदिराकडे नेली जाते. मंदिराच्या इथे दर्शन घेऊन ती काठी पुन्हा त्या जागेवर लावली जाते आणि एका ठराविक कालावधीनंतर पुन्हा काठी काढून ठेवली जाते. तर अशा प्रकारे आजच्या यात्रेचीही मजा मस्ती असते. सगळेजण आनंदाने येतात, भेटतात आणि यात्रेचं हेच निमित्त असतं की सर्वजण येतात आणि सर्वांना भेटतात. काठीच्या निमित्ताने बरेचसे आपले पाहुणे असतात ते पण आपल्याला भेटतात. त्याचबरोबर आज आम्हाला बरेचसे सबस्क्रायबर देखील भेटले जे की क्रिशा त्रिशाचे व्लॉग्स नेहमी आवडीने पाहतात. सो येस, हा होता आजचा व्लॉग. होपसो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद.